समाजात काही व्यवसाय असे आहेत की ज्यात केवळ स्वार्थ साधण्यालाच प्राधान्य असतं, तर काही व्यवसायामध्ये स्वार्थ आणि परमार्थ असं दोन्ही साधलं जातं। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, आपण पाहताय सत्यवेद। समाज प्रबोधन करण्याचा वसा घेतलेल्या कीर्तन परंपरेचं स्वरूप दिवसेंदिवस पालटत चाललंय। या पार्श्वभूमीवर देखील कीर्तनाला जाहीर सभेत कोणी धंदा असं म्हणण्याचं धाडस सध्याच्या काळात देखील कोणी करणार नाही। पण सन 1918 साली महाराष्ट्रात आयोजित केलेल्या पहिल्या कीर्तन संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक यांनी कीर्तनकारांचे कान टोचले होते। त्या काळी बोलताना लोकमान्य टिळक यांनी स्पष्टपणे म्हटलंय, कीर्तन हा एक प्रकारचा धंदा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे। अर्थात या धंद्याची योग्यता निव्वळ स्वार्थपरायण धंद्यापेक्षा अधिक आहे हे सांगायला नको। कर्मणुकीबरोबर धर्म आणि नीती याचा समाजास उपदेश करणं हे कीर्तनकाराचं मुख्य कार्य। त्यातही धर्माला मी विशेष महत्त्व देतो। स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याच ज्ञातिबांधवांसमोर एवढ्या परखड शब्दात भाष्य करण्याचं धाडस लोकमान्यांनी केलंय आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात निषेधाचं पत्रक देखील कुणी काढलं नाही। 21व्या शतकात काही कीर्तनकारांचे अपवाद सोडले तर कीर्तनाला धंद्याचं स्वरूप कसं राहील या दृष्टिकोनातूनच अनेकांचा प्रयत्न असल्याचं वास्तव आपण नाकारू शकत नाही। लोकमान्य टिळक यांचे विचार अंमलात आणले असते तर आज कीर्तनाचं स्वरूप निश्चित वेगळं दिसलं असतं आणि कीर्तन करणाऱ्यामध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणात पुढाकार दिसला असता। पण महापुरुषाचा जय जयकार करायचा आणि त्यांचे विचार सोयीस्करपणानं लाथाडायचे हा ट्रेंड सध्या रुजतोय। पैसा कमवण्यात गैर नाही, पण समाज प्रबोधनाचा वसा म्हणून कीर्तन करायचं आणि आयोजकांकडून भरमसाठ मानधन घेऊन ऐशोआरामात राहायचं हे कोणत्या तत्वात बसतं? स्पष्टच बोलायचं तर कीर्तनात करण्यात येणारे अंगविक्षेप, नाचण्याची स्टाईल यावरूनच काही कीर्तनकारांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे। आपल्या कीर्तनातून समाज परिवर्तन करावं असा विचारही कित्येकांच्या मनात येत नाही। त्यामुळंच आज आपल्याच समाज बांधवांना त्यांच्यासमोर कोणती संकट आवासून उभे याची सुतराम कल्पनाही नसते। प्राचीन काळी राजे महाराजांवर कीर्तनाचा प्रभाव होता। मुस्लिम कालखंडातही त्याचा समाजावर आणि तत्कालीन मुस्लिम राज्यकर्त्यांवर परिणाम झालेला होता। अकबरासारख्या बादशहावरही हिंदू धर्माची छाप बसून कबीरासारखे महनीय व्यक्तिमत्व त्या काळी निर्माण झालं। छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक राजांच्या हिंदू राजवटीत तर कीर्तन परंपरा बहरली होती। त्या काळी कीर्तनास राजाश्रय होता। पण सध्याचे राज्यकर्ते कधी कीर्तन ऐकायला जाऊन बसले आहेत असं चित्र कधी दिसलंय? कारण कीर्तन म्हणजे टाइमपास असाच अनेकांचा समज झालाय। महत्त्वाचं म्हणजे सध्या कित्येक कीर्तनकारांच्या कीर्तनात देखील एक प्रकारचा साचलेपणा आलाय। पाठांतर करून तीच ती उदाहरणं देण्यात काही जण धन्यता मानतात। दुसरीकडं राज्यकर्त्यांनी धर्माचरण, नीती, सदाचार या तत्वांची पुरचंडी करून तिला मूठमाती देण्यातच धन्यता मानली आहे। जसा राजा तशी प्रजा या न्यायानं बहुतांशी नागरिक देखील कीर्तनाकडे पाठच फिरवतात। वारकरी संप्रदायामुळं सुदैवानं अजून कीर्तन प्रकार टिकून आहे। मग अशा परिस्थितीत कीर्तनाकडे कुणाची पावलं वळणार? कीर्तन कसं असावं याबाबत लोकमान्य टिळक म्हणतात, पाश्चात्य शिक्षणामुळे समाजातील सुशिक्षित लोकांच्या मनोवृत्तीही धर्माविषयी संशयित किंवा चंचल झाल्या आहेत। अशा लोकांपुढं जे कीर्तन व्हायचं ते अर्थातच त्यांच्या मनातील शंका ज्यामुळे दूर होतील अशा तऱ्हेचं असलं पाहिजे। व्यापारीच भाषेत बोलायचं झाल्यास जसं गिराईक त्या मानानं मालाचाही पुरवठा झाला पाहिजे, नाहीपेक्षा आपला धंदा नीट चालणार नाही। कीर्तनात शुक नारदाच्या जुन्या कोट्यांवरच विसंबून राहून चालणार नाही। कीर्तनकारांनी हल्लीचा काळ, शिक्षण, समाज याबाबत भाष्य केलं पाहिजे। ख्रिस्ती युरोपियन मिशनरीही आपल्या निरूपणात अशा प्रकारचा बदल करीत आहेत। मग आमच्या कीर्तनकारांनी ही पद्धत का स्वीकारू नये? हिंदू धर्म प्राचीन आहे। हल्लीच्या काळात या धर्मावर जे आक्षेप घेण्यात येऊ लागले आहेत त्याचं निराकरण करण्याचं काम कीर्तनकारांनी केलं पाहिजे। हिंदू धर्माची महती स्थापन करणं हे हल्लीच्या कीर्तनकारांचं एक लक्षण असलं पाहिजे। सध्या काय परिस्थिती आहे? 4 पीठाचे शंकराचार्य हिंदूंना त्यांच्या सध्या असलेल्या अवस्थेबाबत जागरूक न करता स्वतःची पाद्यपूजा करण्यातच धन्यता मानतात आणि कीर्तनकार पुराणातील उदाहरणं तिखट मीठ लावून सांगण्यात रमतात। धर्मजागरण करण्याचा कीर्तनाचा आत्मा स्वातंत्र्यपूर्व काळापासून हरवला आहे।
अद्यापही तो कित्येकांना सापडलेला नाही. मंदिरात कीर्तन सुरू असलं तर तरुणाई त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाते आणि एखाद्या मैदानावर गरबा सुरू असला किंवा गणेशोत्सवात फालतू गाणी वाजवण्यात येऊन त्यावर कोणी थिरकत असेल तर भारताच्या आधारस्तंभांची पावलं आपसुकच तिकडे वळतात. यातूनच युवा पिढीची भविष्यकालीन वाटचाल अधोरेखित होते. लोकमान्य टिळक म्हणतात त्याप्रमाणे शिक्षणानं विद्वान झालेल्या पदवीधरांचं लक्ष जर त्या कीर्तन संस्थेकडे जाईल तर इष्ट सुधारणा लवकर घडून येतील. पण तसं होण्यास त्या संस्थेचं महत्त्व प्रथम मनावर बिंबलं पाहिजे. लोकमान्यांचे हे विचार कधी अंमलात येतील तो खरंच सुदीन असेल. पण सध्याच्या कीर्तनकारांची करमणूक प्रधान वाटचाल पाहिल्यास हा दिवस लवकर येईल असं वाटत नाही. कीर्तनरूपी धंद्याचं स्वरूप पालटण्यासाठी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच काही जण प्रयत्नशील आहेत. त्यामध्ये वाढ करण्यासाठी सामूहिक प्रयत्न केल्यास कीर्तनावर लागलेला धंद्याचा डाग निश्चित पुसला जाईल. मला वाटतं हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.